Good morning everyone. On the today's lecture we are going to start what is the actual importance of general insurance. Okay. And now in the earlier lecture we studied about what is the general insurance is all about and what is it necessity. When we if you listen the lecture carefully, you easily analyzed what is the importance of general insurance, because when we completed the second chapter we reach towards the concept of life insurance only. But the general insurance nowadays it is very much important because people are creating huge assets in their life, and for the coverage of such assets or the business purpose is very much important, and hence the insurance is required for that particular form. So here some points are mentioned regarding importance of general insurance. Here you can see that while the life insurance policy take care your family and loved ones, when you are not around, the general insurance help you to leading the life which is the risk free. Below are the few points elaborating the importance of general insurance. First one is to avoid the car damage. If you are looking for the motor insurance, you are purchasing the huge amount of a car. So first thing came into your mind that the protection of that particular asset. And if you purchase the motor insurance, directly the coverage is provided for the damage. बऱ्याच वेळेस आपण मोठमोठ्या किमतीच्या गाड्या घ्यायचा विचार करत असतो. गाड्या घेतल्यानंतर आपलीही चुकी नसताना समजा पुढच्याच्या चुकीमुळे जर माझ्या गाडीला काही नुकसान झालं तर त्याची कॉस्ट मला परवडणारी असली पाहिजे, आणि सो दॅट तिथं इन्शुरन्स घेतलेला कधीही आपल्यासाठी फायदेशीरच राहतो. मीन्स टू अवॉइड द कार डॅमेज एक्सपेन्सेस. इफ यू हॅव द इन्शुर्ड युअर कार, you do not need to worry about the cost and the damage of the property. Even you can claim your insurance amount to pay your losses. म्हणजे समजा तुम्हाला जर असं वाटलं की आपल्यामुळं काहीतरी नुकसान झालं, आपल्याला दुसऱ्यामुळं कोणतरी धडकून गेलं आणि माझ्या गाडीचं तिथं नुकसान झालं, जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तर निश्चित तिथं फायदा होणार आहे आणि तुम्ही तो लॉसेस तिथं काय करणार आहात, कव्हर करू शकणार आहात. हे होतं बऱ्याच वेळेस बरं का विद्यार्थी मित्र, कारण आजकाल कसं होतं गाड्या खूप एक्सपेन्सिव्ह झालेल्या आहेत आणि सो दॅट त्याचं डॅमेज कव्हर करणं हे सुद्धा एक्सपेन्सिव्ह आहे, आणि त्यामुळं आपल्याला ते इन्शुरन्स असणं हे गरजेचं आहे. आणि ॲज पर द रूल ऑफ गव्हर्नमेंट इट इज मॅन्डेटरी टू ऑल टू हॅव्हिंग द इन्शुरन्स ऑफ द पर्टिक्युलर व्हेकल. सो इट इज important to. Next one is to coverage the hospital bills. If you're looking for the health insurance guys, health insurance nowadays very much useful, कारण तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही आजार झाला तर त्याचे एक्सपेन्सेस हे न अफोर्ड होण्यासारखे आहेत, आणि न अफोर्ड होण्यासारखे जेव्हा एक्सपेन्सेस असतात तेव्हा एखादा पेशंट, एखादा इंडिव्हिज्युअल हा तुम्हाला माहिती आहे विदाऊट म्हणजे आपण काय म्हणू की उपचाराला पैसे नसल्यामुळं सुद्धा मरायची शक्यता जास्त आहे, आणि त्यामुळं आजकाल हेल्थ इन्शुरन्स सगळेच जण उतरवत आहेत आणि कुठलेही आजार तिथं होत आहेत. आणि मग जर इफ यू हॅव अ हेल्थ इन्शुरन्स यू आर अ टेन्शन फ्री, आणि त्यामुळं यू कॅन क्लिअर द हॉस्पिटल बिल्स ॲज वेल. द जनरल इन्शुरन्स कॅन कवर युअर हॉस्पिटल बिल्स इफ यू हॅव बॉट अ हेल्थ इन्शुरन्स. यू कॅन ऑल्सो अवेल द ॲडिशनल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी इफ द इन्शुरन्स मनी इज इनसफिशियंट. म्हणजे बऱ्याच वेळेस कसं होतं की एखाद्या आजारपणाचं बिल जर जास्त होत असेल तर त्याचं जास्तीचा इन्शुरन्स उतरवता येणं हा देखील फायदेशीर आहे, आणि हा पण टर्म इन्शुरन्स असतो बरं का विद्यार्थी मित्रो. टर्म इन्शुरन्स असल्याचा फायदा काय होतो की बाबा त्या वर्षात काय झालं तर माझ्या हॉस्पिटलचे सगळे बिल्स हे त्या इन्शुरन्समधून जाणार आहेत. आता अशा इन्शुरन्सच्या बाबतीत तुम्ही म्हणता की मॅडम फक्त 1 वर्षासाठी, 1 वर्षानंतर जर काय झालं तर मग ते नाही, त्याचे काही तुम्हाला तिथं बेनिफिट्स नाही मिळणार. त्यामुळे दरवर्षी तुम्हाला हे इन्शुरन्स करणं हे फायदेशीर राहतं. आता याचा फायदा आपल्याला कधी कळतं, जर काही झालं तर डेफिनेटली कळतं, कारण कसं होतं हॉस्पिटलचे बिल्स तुम्हाला माहिती आहे खूप ह्यूज येतात, आणि मग जर तिथं कवर तुम्ही घेतला असेल तर निश्चितच हॉस्पिटलचे बिल्स पे करायला सुद्धा तिथं तुम्हाला फायदा होणार आहे. मीन्स इथं आपल्याला हॉस्पिटलचे बिल्स वगैरे पे करायचं आहे, तर हे जर क्लेम असेल तर तो माणूस टेन्शन फ्री राहतो, आणि त्याचे फॅमिली मेंबर्सही फॉर देअर टोटल ट्रीटमेंट. आजकाल कॅन्सरसारखे आजारही खूप जणांना होत असतात. जर त्यांचा कॅन्सरचा फुल इन्शुरन्स घेतला असेल तुम्ही तर निश्चित त्याच्या ट्रीटमेंटच्या एक्सपेन्सेसमधनं सुद्धा तुम्ही तिथं कवर करू शकता. तर हा मुद्दा इथं दिलेला आहे टू कवर्स द हॉस्पिटल बिल्स. नेक्स्ट टू सिक्युअर द बिझनेस. आता बिझनेस म्हटलं की आपली ॲसेट आहे, आपण ती कष्टानं उभी केलेली आहे, आणि ड्यू टू सम काही रिझन्स फॉर एक्झाम्पल फ्लड, फॅमिली
फॅमिन, अर्थक्वेक और यू कॅन से फायर, बऱ्याच वेळेस त्या बिझनेसला जर धोका पोचला तर तो सहन होण्यासारखा नसतो, कारण आपण ते उभं करण्यामध्ये लाईफ घालवलेली असते. आणि सो दॅट टू सिक्युअर दॅट बिझनेस जनरल इन्शुरन्स इज व्हेरी मच युजफुल. फॉर रिगार्डिंग आय वॉन्ट टू गिव्ह यू द वन एक्झाम्पल. where I reside in the Sangamnagar, there is huge showroom of the furniture, and in the March I think it get fired just because of a shock circuit, and the losses of that particular furniture showroom is near about 1.5 crore. Can you imagine? It is a furniture. So फायर इन्शुरन्स मध्ये त्याची पूर्ण राखच झालेली होती, फायरमध्ये त्याची पूर्ण राखच झालेली होती. आणि एवढा मोठा काही इन्शुरन्स त्या माणसानं घेतलेला नव्हता, पण तरी सुद्धा नुकसान खूप झालं, कारण फर्निचर म्हटल्यावर लाकूड स्पंज वगैरे असल्यामुळे ते सगळं जळून खाक झालं. आणि ॲटलिस्ट बाबा ठीक आहे, त्याचा जेवढा काही इन्शुरन्स होता 70-80 लाख रुपीजचा, तेवढे तर त्याला पैसे मिळाले. समजा जर त्याने इन्शुरन्स केला नसता तर तो आज पाण्यातच बुडला असता, हेही तुम्हाला तिथं माहीत असू दे. तर हे गोष्टी आहेत की टू सिक्युअर युअर बिझनेस. लक्षात घ्या की आपण एवढी मोठी ॲसेट उभं करतो, एवढं मोठं मार्केटमध्ये बिझनेसची रिगार्डिंग गुडविल क्रिएट करतो, आणि समजा काही कॅलॅमिटीज जर ते प्रॉपर्टीला जर दगा पोचला तर मात्र ते धोकादायक असू शकतं. द जनरल इन्शुरन्स प्लॅन इन्क्लूड द पॉलिसी टू प्रोटेक्ट द प्रॉपर्टी अँड एनिथिंग रिलेटेड टू युअर business. This can save you from the facing massive financial losses due to the natural calamity. आता बघा ना, सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी पुरामुळे किती नुकसान झालेलं होतं. आता त्या पूर्ण, आता फॉर एक्झाम्पल किराणा मालाचं दुकान आहे, त्याच्या दुकानात जर पूर्ण पाणी शिरलं असेल विद्यार्थी मित्रो, तर त्याच्यानंतर मात्र त्यातनं उभं राहणं हे खूप जास्त डिफिकल्ट असतं, कारण सगळे लॉस आपले झालेले असतात, माल तर खराब झालेलाच असतो, प्रॉपर्टीलाही डॅमेज झालेलं असतं, आणि जर कव्हरेज असेल तर मग मात्र त्याचा तिथे निश्चित फायदा होतो टू सिक्युअर द बिझनेस. सो जनरल इन्शुरन्स इज व्हेरी मच युजफुल फॉर सिक्युरिंग द बिझनेस ॲज वेल. And the next one is the secure for the property. If you're looking for the Bulgari insurance, सगळेजण म्हणतात की घरफोडी काय सारखे होणार आहे का, पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन चांगले. येस, यू आर राईट, बट स्टील इफ यू आर हॅव्हिंग the huge investment in your house, in your property, definitely you should go for the Bulgari insurance. कारण होतं कसं, with the full range of the choice from the various types of insurance, you can select the one of the many safeguard to your family as well your asset. The general insurance financial protect your property from the any damage. Bulgari म्हणजे इन द सेन्स कसं होतं, लक्षात घ्या की चोरी वगैरे व्हायची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्या चोरीमध्ये जे काही नुकसान होणार आहे, घराला बऱ्याच वेळेस तिथं डॅमेज केलं जातं, आणि त्यातून मग त्या घरामध्ये एंटर करून व्हॅल्युएबल्स चोरले जातात, तर त्या व्हॅल्युएबलसाठी सुद्धा इन्शुरन्स मिळतोय. घराच्या प्रॉपर्टी म्हणजे जे काही घर आहे त्याचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल लॉसेस झालेत ते ही रिबिल्ड करण्यासाठी कर्ज मिळते. अपार्ट फ्रॉम दॅट की जे काही तुमच्या व्हॅल्युएबल्स जे तुम्ही लॉकर्समध्ये ठेवलेले होते ते जर चोरीला गेले असतील तर त्याचं एस्टिमेट करून तुम्ही तिथं जे काही लॉसेस झालेले आहेत त्याचंही तिथं आपल्याला रिटर्न्स मिळू शकतात. तर हा एक फायदा ह्या बल्गारी इन्शुरन्सचा राहतो. हे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तिथे ह्याचे प्रकार खूप जास्त आपल्याला बघायला मिळतात. तर तो मुद्दा त्यांनी तिथे दिलेला आहे. विथ द रेंज ऑफ द चॉईस फ्रॉम द वेरियस टाइप्स ऑफ इन्शुरन्स यू कॅन सिलेक्ट द एनी वन ऑफ इट अँड इट इज अ सेफगार्ड टू युअर फॅमिली ॲज वेल ॲज युअर ॲसेट. तर तो मुद्दा त्यांनी तिथं सांगितलेला आहे. तर दिस इज ऑल अबाउट द जनरल इन्शुरन्स. आता जनरल इन्शुरन्स इट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज अ लाईफ इन्शुरन्स असं म्हटलात तरी चालेल, कारण कसं होतं बऱ्याच वेळेस लाईफच्या बाबतीत इन्शुरन्सला आपण प्रायोरिटी देतोच, परंतु जे काही ॲसेट आपण क्रिएट केलेली आहे किंवा आपल्याला जर लॉंग टर्म सस्टेनन्स इन द बिझनेस हवा असेल तर डेफिनेटली तिथं बाकीच्या इन्शुरन्सला आपण कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट इथं बघा तुम्ही एक ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स एक कन्सेप्ट ह्यामध्ये आहे की ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स की बाबा मी एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे ट्रॅव्हल करते बाय एअर ट्रान्सपोर्टेशन वगैरे, आणि समजा जर काही झालं तर बाबा मला तिथं कव्हरेज मिळालं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा प्रीमियमसुद्धा देतो. तो विमानाच्या तिकिटामध्ये एक्स्ट्रा प्रीमियम आपण भरून ती ट्रॅव्हलिंग जर्नीचा इन्शुरन्स आपण त्या पर्टिक्युलर फक्त त्या जर्नीसाठी केलेला असतो. नॉमिनल पैसे असतात त्याचे, पण तरीसुद्धा तो करणं गरजेचं आहे. जनरल इन्शुरन्सच्या बाबतीत लोकांना याचा इम्पॉर्टन्स कधी कळतो हेच मला तुम्हाला सांगायचं की जेव्हा काहीतरी घडतं तोपर्यंत लोकांना असं वाटत असतं की काय होणार आहे, कशाला आपण पैसे इन्व्हेस्ट करायचे, परंतु इट इज व्हेरी मच नेसेसरी रिगार्डिंग युअर व्हेकल. आता व्हेकलच्या बाबतीत जर तुमचं डोमेस्टिक व्हेकल असेल तर फॅमिलीच्या कव्हरेजसाठी तर आपल्याला पाहिजेच आहे, कारण होतं कसं लक्षात घ्या की गाडीचे एक्सपेन्सेस, गाडीचे मेंटेनन्स, गाडीचे डॅमेज रिकवर करण्यामध्ये खूप जास्त एक्सपेन्सेस होऊन जातात, आणि हे जर तुमच्याकडं जर कंपल्सरी तिथं इन्शुरन्स असेल तर तो फायद्याचा
होतोच. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं टू कव्हर द हॉस्पिटल्स बिल्स. हॉस्पिटल बिल्सच्या बाबतीतही मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कोणतेही आजार असू दे, आजकाल कोणालाही असं आपण बोलून आजार होत नाही, तर हे आजार कव्हर करण्यासाठी सुद्धा तिथं हॉस्पिटल बिल्स वगैरे पे करण्यासाठी तुम्हाला जनरल इन्शुरन्सचा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यानंतर टू सिक्युअर द बिझनेसच्या बाबतीत सुद्धा आपण जे म्हटलेलं होतं की ह्यूज इन्व्हेस्टमेंट्स आपण त्यामध्ये केलेल्या असतात आणि त्यामुळे त्या कव्हर करायच्या असतील तर तुम्हाला त्याच्या रिगार्डिंग इन्शुरन्स असणं हे खूप जास्त गरजेचं होतं. आणि एक प्रॉपर्टी रिलेटेड सुद्धा इन्शुरन्स खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण कसं होतं, घर बांधण्यासाठी आपण किमान 60-70 लाख रुपीज खर्च करतो आणि एखाद्या चोरीमध्ये जर ते सगळंच जर खराब होऊन जात असेल, त्याच्यात तोडफोड होत असेल किंवा माझे व्हॅल्युएबल्स चोरीला जात असतील तर त्याची कुणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आय एम रेडी टू पे द प्रीमियम. सो तो मुद्दा तिथं त्यांनी सांगितलेला आहे. आणि नेक्स्ट जो काही आपण मुद्दा बघणार की बेनिफिट्स ऑफ द इन्शुरन्स, त्यामध्ये एक द पीस ऑफ माइंड, जे मी अर्ध्या लेक्चरलाही सांगितलेलं होतं की इफ यू हॅव्हिंग द इन्शुरन्स यू डू युअर बिझनेस इन द फ्री ऑफ माइंड, की बाबा कुठलीही भीती नाही, काही झालं तरी आपल्याला ते कव्हरेजची आपल्याकडे कॅपॅसिटी आहे. हे जे काही तुम्हाला माहिती आहे, हे धैर्य असतं, हे खूप महत्त्वाचं असतं बिझनेसमध्ये. सो एक पीस ऑफ माइंडनं बिझनेस करता येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा खूप जास्त, कारण कसं आहे, जर लाईफ किंवा ती माझी जे ॲसेट जी काही आहे ती जर इन्शुअर्ड असेल तर मी कुठल्याही पद्धतीची मोठ्या इन्व्हेस्टमेंटसाठी तिथं रेडी होत असतो, कारण मला माहीत असतं इफ एनी कॉन्टिजन्सीज हॅपन आय विल गेट द कव्हरेज फॉर. त्याच्यानंतर सेविंग्ज आहे. नेक्स्ट आहे सेल्फ डिपेंडन्सी आहे. ड्यू टू इन्शुरन्स यू विल बिकम अ सेल्फ डिपेंडन्स. तुम्हाला कुणा पुढं पैसे मागायची वेळ तिथं मोस्टली येत नाही, कारण तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस जे काही आहात किंवा तुमचे डॅमेज जे काही आहात ते तुमच्या ओन बेसिसवर तिथं कव्हर करत असता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फायनान्शियल सिक्युरिटी एक राहते रिगार्डिंग युअर बिझनेस, की यू आर शुअर अबाउट इट, की बाबा मला फायनान्शियल सिक्युरिटी राहणारच आहे, मला इन्शुरन्स आहे. सो काही लॉसेस अराईज झाले किंवा जर काही नीड अराईज झाली तर मला माझ्या इन्शुरन्समधनं पैसा मिळू शकतो. हे तिथं आपण काय म्हणू शकतो की खबरदारी घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी. बिझनेसमध्ये स्टॅबिलिटी ही जस्ट बिकॉज ऑफ इन्शुरन्स मोठ्या प्रमाणावर येते. सो तो जो काही इन्व्हेस्टर आहे तो जास्तीत जास्त रिस्क घ्यायला सुद्धा तिथं तयार होतो बऱ्याच वेळेस, कारण माझी प्रॉपर्टी इन्शुर्ड आहे, काही झालं तरी बाबा इन्शुरन्स तर आहे ना, हा एक जो दिलासा तिथं आहे. त्यामुळं तो मोठे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, कुठल्याही पद्धतीचे डिसिजन मेकिंगसाठी तो डेफिनेटली तिथं पुढे येतो. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही तिथं इंजिनिअरिंग इन्शुरन्ससुद्धा पाहिलेला होता, की ज्यामध्ये आपण मोठ्या मशिनरीजसाठी वगैरे इन्शुरन्स देतो. तर हा देखील मुद्दा तुम्हाला आहे की हायर इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला तिथं मदत होते. मरीन इन्शुरन्सच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती आहे थेफ्ट असू दे किंवा पॅरेट्स असू दे किंवा लॉसेस ड्यू टू द नॅचरल कॅलॅमिटीज लाईक अ सायक्लॉन वगैरे असू दे, तर हा मुद्दा तिथं त्यांनी त्यालासुद्धा तिथं इन्शुरन्स कव्हरेज ह्या इन्शुरन्स बॉडी अंडर प्रोव्हाइड केला जातो आहे. तर दिस इज ऑल अबाउट यू कॅन से द इम्पॉर्टन्स ऑफ अ जनरल इन्शुरन्स. Regarding it, very soon I am providing you the PDF file. Through that PDF file you can easily write down what is the need of insurance, or you can say the importance of a general insurance in the life. It is useful for the individual as well as the businessman and the investors. Thank you so much.